आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गरम गरम चपाती आणि बटाट्याची भाजी खाणार। तर पटकन जेवून घेतो बा याच्यात, नाहीतर तो आलो परत तायडेचा राग समजा माझ्यावर काढल। छान आहे ना भरू? तू हे का खातोयस? अरे बा भूक लागली होती। मग भूक लागली होती तर मी आतमध्ये करून ठेवलं ते खायचं। हे का खातोयस? कच्चं होतं ते। कच्चं खाल्लं असतं तर मी आला असता का तू? हा, आतमध्ये मी ती खिचडी करून ठेवली ती खा। परत जर का हे तायडीने केलेलं खाल्लंच ना तर माझ्यासारखा वाईट नाही कोणी। लोट आज जा। या दोघांच्या भांडणात मी का उपाशी मरतोय? आता उठतो का भरू हेच? हा, उठ चल। हो ठीक आहे, उद्या भेटूया आपण, चालेल नक्की। पारू आणि आदित्यचं इतकं मोठं गुपित मला समजून सुद्धा काहीच उपयोग नाही, कारण हे काही माझं ऐकणार नाहीत आणि वहिनी माझा गाल रंगवल्याशिवाय राहणार नाहीत। मी एक काम करू शकते, मी जाऊन दादासाहेबांना सांगते, मग दादासाहेब स्वतः जाऊन वहिनींना सांगतील, मग त्यांना विश्वास ठेवावाच लागेल, है ना? आहे ना मी स्मार्ट? मी आत्ताच दादासाहेबांशी बोलते, थांबा। दादासाहेब, या। काय म्हणताय, कसे आहात तुम्ही? हे बरं आहे। तुझं काही काम होतं का माझ्याकडे? नाही 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 नाही, मी आपली सहज आले होते। दामिनी, मी तुला आज ओळखत नाही ना, तुझं नक्की काहीतरी काम असणार। तुम्हाला हे माहिती असेल ना माझ्या घरावर किती प्रेम आहे। तुम्हाला हेही माहिती आहे की माझ्या या घरातल्या प्रत्येक माणसावर किती किती प्रेम आहे। स्पेशली आपला आदित्य, प्रीतम यांची तर मला फारच काळजी वाटते। मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे, म्हणून मी सतत त्यांना अलर्ट करत असते, शहाणपणाचे धडे सुद्धा देत असते। विनोद सांगायच्या आधी सांगत जा ग मला, हसत तयार राहत जाईल ना मी। काय कोणी केला विनोद? मेला, उपहास मेला। उपवास मेला? कधी मेला? शांतो शांतो, मुद्द्याचं बोल, काय बोलायचंय? मला आपल्या आदित्यची खूप काळजी वाटते हो, आणि त्याच्याकडून जी चूक झाली आहे ना आता, ती जर चुकून वहिनींना समजली तर वहिनी त्याची काय अवस्था करतील या विचारानेच मला त्रास होतोय खूप। कुठली चूक? दादासाहेब, त्याचं काय आहे, पारू ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, त्या हॉस्पिटलमध्ये बिलिंगसाठी आपल्या आदित्यने तिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं दिलंय। स्वतःच्या बायकोचा दर्जा दिलाय त्यांनी। दामिनी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हो, हे काय? काल प्रीतम पारू बद्दल बोलल्यानंतर अहिल्या काय रिॲक्ट झाली, कशी रिॲक्ट झाली, विसरलीस का? नाही दादासाहेब, ते मी अजिबात विसरले नाही, म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आले। मी वहिनींकडे जायचं म्हणूनच टाळलं हो। मला माहितीये वहिनी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आली आहे। आपण एक काम करायचं का दादासाहेब, आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि एकदा शहानिशा करूयात, खात्री करून घेऊयात की ही गोष्ट खरंच आहे का। चुकून जर ही गोष्ट
मीडियाला समजली तर किती बदनामी होईल ना आपली. एक्सक्यूज मी दामिनी मोहन किर्लोस्कर. काय आहे, तुमच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता. आमची एक पेशंट ॲडमिट होती, तिचं डिपॉझिट घ्यायला चालू आहे आम्ही. पार्वती आदित्य किर्लोस्कर ना? हो. आणि त्यांचं डिपॉझिट सुद्धा तुम्हीच घेऊन जाणार आहात ना? नाही, डिपॉझिटचं बघू नंतर, आधी मला फाईल बघायची. थँक्यू. दादासाहेब, मी म्हणाले होते ना तुम्हाला, आपण सत्य एकदा पडताळून बघूया, कारण ते कधीच लपत नसतं. आदित्य त्या पारूला बायको मानतो. तुम्ही उगाच ओरडल्या काल प्रीतमवर, त्याची काही चूक नव्हती. दादासाहेब, हे बघा. आदित्यने इतकी मोठी चूक कशी काय केली असेल? बऱ्यापैकी बॅग भरून झाली आहे. हे एवढे कपडे झाले की झाले. गाडी पण केली, बरं झालं. चला गणी, हे गणी, गणी, हे बघ, तुझे कपडे आणि शाळेचं दप्तर पण नीट भरून घे. पण वा, तू बॅगेत कपडे का भरायला लागलाय? अरे आता मी दुसरीकडे नोकरी बघितली आहे ना, तेव्हा आपण तिकडे राहायला जायचं. नाही बा, मी इथल्या शाळेत राहणार, मी नाही जाणार कुठं. हे बघ, तुझा बा जिथं राहील तिथं तुला यावंच लागेल. जास्त नखरे करू नका. चल, हे बघ, तयारी मी आले. आता तयारीचे मी भर की कपडे. त्या मालकीनबाई आहेत आपल्या, त्यांचं त्यांनी बघावं, पण आपण इथनं जाणारे हे मात्र नक्की. बा, बघ काय चाललंय तुझं. भारत, थोडं समजून घे ना. समजून घ्यायचं. तुमच्या एवढा निर्लज्जपणा नाहीये माझ्या. या लोकांनी तोंड काळं करून, अपमान करून इथनं घालवण्यापेक्षा सन्मानानं गेलेलं बरं. माफ करा मालकीनबाई, तुम्ही मालकीनबाई आहात. मी तुमच्याशी अशा शब्दात बोलायला नको होतं, पण काय करू, तुम्ही कधी काळी माझी मुलगी होतात हे मी विसरू शकत नाही. भारत, तू असं का बोलतोयस? मी अजून सुद्धा तुझी मुलगीच आहे. होतात